गेल्या 2 दिवसांपासून नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यामधील वाद चिघळलाय। ओवैसी यांच्या छोट्या भावाच्या काही वर्षांआधीच्या वादग्रस्त वक्तव्यावर नवनीत राणांनी टिप्पणी केली आणि त्यानंतर या वादाला सुरुवात झाली। आता नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये हैदराबादेत गुन्हाही दाखल झालाय। पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। हे वाक्य ऐका। छोटे को मेरा कहना है, तेरे को 15 मिनट लगेंगे छोटे, और हमको सिर्फ 15 सेकंड लगेंगे। 15 सेकंड पुलिस को हटाया। आणि आता हे वाक्य ही ऐका। बिल्कुल 15 सेकंड दे दीजिए, आप क्या करेंगे, अखलाक का हाल करेंगे। नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वाद गेल्या 2 दिवसात प्रचंड तापलाय। आधीच देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकारणात आरोप आणि प्रत्यारोपांच्या ठिणग्या उडू लागल्यात। त्यात आता राणा आणि ओवैसींनी आणखी तेल ओतलंय। खरं तर काही वर्षांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी हे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्याचाच धागा पकडत अनेक वर्षांनंतर नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवैसींच्या 15 मिनिटांच्या आव्हानाला 15 सेकंदांचं प्रतिआव्हान दिलंय आणि यावरूनच आता असदुद्दीन ओवैसी यांनी ही टीकेची झोड उठवली आहे आणि प्रचाराचं वातावरण तापवलंय। हिंदुस्तान हम 25 करोड़ है ना, तुम 100 करोड़ है ना, ठीक है। तुम तो हमारे से इतने ज्यादा है। 15 मिनट के लिए पुलिस को हटा लो, बता लेंगे किसमें हिम्मत है, कौन ताकत है। छोटे को मेरा कहना है, तेरे को 15 मिनट लगेंगे छोटे, और हमको सिर्फ 15 सेकंड लगेंगे। 15 सेकंड पुलिस को हटाया। 15 सेकंड अगर पुलिस को हटाया तो छोटे को बड़े को ये पता नहीं लगा कहां से आया और कहां को गया। सिर्फ 15 सेकंड लगेंगे, हम लोगों को दूसरा मंच पे आ गए। बिल्कुल 15 सेकंड दे दीजिए, आप क्या करेंगे, अखलाक का हाल करेंगे। जैसा मुख्तार को किया वही करेंगे, या पीलू खान या फिर अपना रकबर। बिल्कुल आप दे दीजिए, मोदी जी के पास इख्तियार है, दे दीजिए 15 सेकंड। 15 सेकंड ने बल्कि 1 घंटा ले लीजिए ना। हम भी देखना चाह रहे हैं कि आप में कितनी इंसानियत अभी बाकी है या नहीं है। करिए, कौन डर रहा है, कौन डर रहा है। हम तो तैयार हैं। लेकिन ये मामला जब शुरू हुआ नहीं देखिए, नहीं देखिए, हम तो कह रहे हैं ना कि करिए। अब कोई ओपन कॉल कर रहा है सब चीजों का, तो ठीक है करिए। आप कौन रोक रहा है आपको। दिल्ली में प्रधानमंत्री आपका, आरएसएस आपकी, सब चीज आपका है, करिए। कौन रोक रहा है आपको। बोलते क्यों है, करिए ना। बल्कि हमको बता दीजिए कहां पे आना, हम आ जाते हैं। वो एमपी साहिबा जो महाराष्ट्र से आके छोटे छोटे, अरे छोटे को रोक के रखा हूं। छोटे को बहुत रोक के रखा हूं। अगर जिस दिन मैं छोटे को बोला कि मियां मैं जरा आराम कर तो तुम संभाल लो, फिर तुम संभालो। छोटे छोटे, तुमको मालूम ही क्या है छोटा क्या है, नहीं मालूम तुमको। तोप है वो, बोर बच्चा है, सालार का बेटा है। मैं आपको बताना चाहूंगी बड़े कि ऐसे तोप को तो हम घर के बाहर सजावट के लिए रखते हैं। बड़ा कहता है कि छोटा हमारा खूंखार है, अरे ऐसे खूंखार हम घर में पालते हैं। ये याद रखना कि मैं भी माजी सैनिक की बेटी हूँ, कि मैं भी देखना चाहती हूँ मुर्गी और मुर्गी का बच्चा कब तक खैर मनाता है। काही वर्षांआधी असदुद्दीन ओवैसी यांचा धाकटा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवैसी यांनी जुन्या वादाला नवी उकळी फोडली आहे। या वादग्रस्त वक्तव्यानंतर नवनीत राणा यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या वादाला आता पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे। दोघांवरही गुन्हे दाखल केले पाहिजे। ओवैसीने जे 15 मिनिटं सांगितलं की हमको 15 मिनिट सोडून द्या, आम्ही खाक करून टाकू, आणि हे म्हणतात 15 सेकंदात आम्ही खाक करू। तर हे दोघांवरही गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे। दोघांचे स्टेटमेंट हे धार्मिक भावना भडकवण्याचे आहे, या देशाला खोकला करण्याचे आहे, देशाचं राष्ट्रीयत्व न जपणाऱ्याचं आहे। काय तो एकदम चिल्लर माणूस आहे। जिथे पैसे मिळाले तिथे हा माणूस काम करतो, हे अमरावती जिल्ह्यातील सगळ्यांना माहीत आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे, नेत्यांनाही माहीत आहे। जिथे
पैसे मिळाले तिथे हा प्रचाराला जाते, हा धंदा आहे याचा. आणि जो माणूस मेलेल्या मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाते त्यावर मला असं वाटते वक्तव्य करायची गरज नाही आहे. देशात कुठल्याही पोलीस स्टेशनवर जा आणि कंप्लेंट कर, खुलं आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडलाय. देशात मतदानाचे अजून 4 तर महाराष्ट्रात अजून 2 टप्पे बाकी आहेत. आणि लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा हा असा ऐन मध्यावर आलेला असताना या सोहळ्यातील प्रचाराला विकासाच्या मुद्द्याची तोरणं लागण्याऐवजी धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारी जळमटं लागणार असतील तर त्यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय नाही का? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.